ठाण्याच्या प्रमाणे यवतमाळचीही परिस्थिती आहे, कारण यवतमाळ मधले 5 जण दुबईमध्ये अडकून पडले आहेत। सध्या सुरू असलेल्या अमेरिका विरुद्ध इराण या युद्धामुळे तिथली विमान सेवा रद्द झाली आहे। परिणामी लोकांना भारतात परत येण्याच्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। हवाई मार्गे भारतात इराणमधून दुबईतून परत येणं जवळपास अशक्य आहे। विमान सेवा रद्द झाल्यानं यवतमाळचे 5 जण तिथे अडकलेले आहेत। आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्ब स्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या त्यांनी। आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे। आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे तर आम्ही सांगू शकत नाही। तर हे सर्व इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेनंतर फ्लाईट उडू शकते। याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे। एकदम सर्व सुरळीत चालू आहे। आम्ही आता दुबई मॉलला भेट देऊन आलो। दुबई मॉलला गेलो, बुर्ज खलिफाला गेलो, इथं एक सामान्य विज्ञानचा शो आहे ते बघितला। एकदम सुरळीत चालू, काहीच प्रॉब्लेम नाही।